नमस्कार, मी रेणुका. तर तुम्हा सर्वांचं म्हणजे यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा फार फार स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी आणखीन एक गहू पिठापासून बनवलेली फारच रुचकर अशी कमी तेलात बनलेली चटपटीत नाश्त्याची रेसिपी घेऊन आलेली आहे, जी तुम्ही एकदा नक्की करून बघा, तुम्हाला फार आवडेल. मग उशीर कशाचा, चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. मग ही रेसिपी बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे आणि यामध्ये 1 कप गव्हाचे पीठ घालायचे आहे. तर तुम्ही ते गहू पिठाच्या जागी तांदूळ पिठाचा पण वापर करू शकता. त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. मग आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार लाल मिरचीची पावडर घालायची आहे. आणि आता या पिठामध्ये थोडे थोडे करून पाणी घालायचं आहे आणि घटसर असे हे पीठ मळून घ्यायचं आहे. मग पीठ मळून झाल्यानंतर आता आपल्याला हे पीठ 5 मिनिटापर्यंत भिजण्यासाठी असेच ठेवून द्यायचं आहे. तर आता इथे हे पीठ व्यवस्थित भिजलेले आहे. त्यानंतर आता आपल्याला या पिठाचे गोळे बनवायचे आहेत. आणि आता या गोळ्यांना पीठ लावून आता आपल्याला याची पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आहे. तर आता मी इथे या गोळ्याची पोळी लाटून घेतलेली आहे. त्यानंतर ही पोळी आता आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. तर त्यासाठी मी इथे गॅसवर एक तवा ठेवलेला आहे. तर तवा गरम झाल्यानंतर आपल्याला ही जी पोळी आहे ती तव्यावर घालायची आहे आणि आता दोन्ही बाजूनी व्यवस्थित ही भाजून घ्यायची आहे. तर आता मी इथे पोळी व्यवस्थित भाजून घेतलेली आहे. तर अशा पद्धतीने मी इथे 2 पोळ्या बनवून घेतलेल्या आहेत. तर तुम्ही यापेक्षा जास्ती पण बनवू शकता. त्यानंतर आता आपल्याला ह्या ज्या पोळ्या आहेत त्या अशा पद्धतीने फोल्ड करायच्या आहेत आणि यांना कट करायचं आहे. तर त्यासाठी मी इथे एक चाकू घेतलेला आहे. तर मी आता या पोळ्या लांब पीसेसमध्ये कट करणार आहे. तर तुम्ही हवे असल्यास या पोळ्यांचा बारीक चुरा पण बनवू शकता. तर अशा पद्धतीने या पोळ्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत. तर मी इथे दोन्ही पोळ्या व्यवस्थित कट करून घेतलेल्या आहेत. मग ही रेसिपी बनवण्यासाठी गॅसवर आपल्याला एक भांडी ठेवायची आहे आणि यामध्ये 2 चमचे तेल घालायचं आहे. मग तेल गरम झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आहे आणि अर्धा चमचा जिरे घालायचे आहे. मग हे दोन्ही साहित्य व्यवस्थित तडतडल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि हा कांदा आता तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे. मग कांदा फ्राय झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये 10-12 करवयाची पाने घालायची आहेत आणि ही पाने पण व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायची आहेत. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे आणि हा टोमॅटो पण व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. तर आता इथे हे सगळे साहित्य व्यवस्थित फ्राय झालेले आहेत. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये बारीक चिरलेल्या भाज्या घालायच्या आहेत. तर मी इथे 2 चमचे बारीक चिरलेली बिनीस घेतलेले आहे. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये अर्धा कप बारीक चिरलेला कोबीज घालायचा आहे. तर तुम्ही इथे आपल्या आवडीप्रमाणे ज्या घरी इझिली अवेलेबल भाज्या असतील त्यांचा पण इथे वापर करू शकता. तर आता आपल्याला ह्या सगळ्या भाज्या व्यवस्थित तेलामध्ये 1 मिनिटापर्यंत परतून घ्यायच्या आहेत. मग आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. आणि आता हे सगळे साहित्य परत आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. मग ही रेसिपी चटपटीत बनवण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये 4 चमचे टोमॅटो सॉस घालायचा आहे. तर तुम्ही आपल्या चवीप्रमाणे याच्यामध्ये टोमॅटो सॉस घालू शकता.
मग परत हे सगळे साहित्य आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचे आहेत. मग शेवटी आपल्याला याच्यामध्ये हे कट केलेले सगळे पोळीचे पीसेस घालायचे आहेत. तर आता आपल्याला परत हे सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. तर तुम्ही या पोळ्यांच्या जागी ज्या उरलेल्या घरी चपात्या असतील त्यांचा पण वापर करू शकता. तर आता इथे ही चटपटीत अशी गहू पिठाची रेसिपी बनवून तयार झालेली आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने ही रेसिपी बनवून गरमागरम नाश्त्यामध्ये सर्व करू शकता. तर मागच्या व्हिडिओमध्ये इतकेच. पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन रुचकर रेसिपीसोबत. तर मग थँक्स फ्रेंड्स वॉचिंग माय व्हिडिओ.